उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबतची बैठक संपली। एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे। उत्सुकता ही आहे की या बैठकीत नेमकं काय झालंय। एकनाथ शिंदे सलग 2 आठवडे दिल्लीमध्ये कशासाठी जात आहेत, त्यामागे कारण काय। आज अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि त्यानंतर नरेंद्र मोदींसोबत देखील एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे। ह्या हाय प्रोफाईल भेटींमागचं नेमकं कारण काय हे अद्यापही समोर येऊ शकलेलं नाही, पण राज्याच्या वर्तुळासह दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे संसद भवनातील त्यांच्या दालनामध्ये। आणि अमित शहांसोबत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे असं कळतंय। जवळपास अर्धा तास ही बैठक चालली। अर्ध्या तासाच्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडी आणि त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाल्याचंही कळतंय। विशेष म्हणजे योगायोगाने उद्धव ठाकरे देखील दिल्लीत येणार आहेत आणि ते देखील संसद भवनात शिवसेना कार्यालयाला भेट द्यायला जाणार आहेत। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची ही भेट अतिशय महत्वाची ठरते। त्यासोबतच राज्यातील वेगवेगळे प्रश्न असतील, मग त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे यांचे एकत्र येणं असेल, त्यासोबतच विविध महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजपची युतीचा प्रश्न असेल, अशा असंख्य प्रश्नांवर आज चर्चा झाल्याची शक्यता आहे। आणि यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। त्यामुळे अमित शहांसोबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पुढे याविषयीचं काही ब्रीफिंग हे नरेंद्र मोदींनाही केलं जाऊ शकतं। नरेंद्र मोदींची बरोबर आहे। त्यामुळे या दोनही भेटींकडे नेमकं काय घडतंय या भेटींमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।